ओम नमः शिवाय. जगदंबानं महादेवांची पूजा करणं लवकरात लवकर थांबवावं असं काहीतरी कर महिपती. हा काय खेळ? मला अडवण्यासाठी तर हा डाव खेळला जात नसेल ना? पण मी महिषासुरांचा अंश आहे, मला कोणीही रोखू शकत नाही. हे काय होतंय? पिंडी माझ्या हाताला लागत का नाहीये? अय्यो! 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 अय्यो, या शिवाला तर मी पकडला होता. आता ही गोष्ट जर याच्या लक्षात राहिली असेल तर काय करायचं की हो मी? तू 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 परत कसा आला असं? हा, मी परत आल्याचं वाईट वाटतंय का हो तुम्हाला? अयो, असं कसं होईल म्हणतो रे मी. आम्हाला तुला बघून आनंदच झाला की रे तो. पण एवढ्या मोठ्या संकटातून तू वाचलंच कसा म्हणते मी? तुमच्या दोघांचं प्रेम आणि तुम्ही केलेले प्रयत्न यांनीच तर वाचवलं मला. अयो लेकरा, कुठले प्रयत्न म्हणतो मी? आणि असं काय केलं ते तरी सांगून सोड. अहो असं काय करताय अप्पा? तुम्ही जी पूजा केली त्यामुळेच तर मी असा घरी सुखरूप परत आलो की हो. अयो, तुम्हीच तर मला आगीतून वाचवलं आणि आता पूजा करून मला घरी परत आणलं. तुमचे हे ऋण मी कसे फेडावे तेच मला कळेन असं झालंय बघ. आयुष्यभर मी या ऋणातून उतराई होऊ शकणार नाही खरंच. अयो अप्पा, येतो मी. अय्यो, संपलं की हो सगळं. खरंच हा शिव वाचला? भूत नाही आणि भास नाही की हो. आता असुर नरेश आपला जीव घेतील की हो. संयमा विना विजय नाही. राहो याचे स्मरण निरंतर. शक्तीपेक्षा श्रेष्ठ युक्ती क्षणात मिळेल तुलाही उत्तर. सापडलं, उत्तर सापडलं. केवळ या गुहेकडे येण्याचा मार्ग बंद करून माझा हेतू साध्य होणार नाहीये. जगदंबा गावकऱ्यांना हाताशी धरून हा मार्ग पुन्हा खुला करू शकते. त्यासाठी शक्तीपेक्षा युक्तीच कामी येईल. जगदंबाला महादेवांपासून कायमच तोडता येईल.
तुझीच वाट बघत होते. काय झालं? काकू, तुमचं काम झालं. आई, काय झालं? आणि महिपती, तू आत्ता इथे या वेळेला काही काम होतं का? नाही, काम असं नाही. मग मी या भागात आलो होतो म्हणून सहज आलो. सहज? हो, येतो मी काकू. हा नक्की कशासाठी आला होता? याचं काही वेगळं काम तर नव्हतं ना? हा शिवासारखा दिसतोय. हा तर शिवाच आहे. मानो, मला तुझ्यासारखं शिवाचं भूत दिसायला लागलंय की काय? अय्यो, असुर नरेश, ते काय झालं? असं का बघताय? आणि हात का जोडलेत? ते असुर नरेश, आता काय झालं लवकर सांगा, नाहीतर कापून टाकीन एकेकाला. रागवू नका की ओ. ते काय झालं की आम्ही एक विचित्र पूजा केली बघा. तर त्यामुळे काय? त्यामुळे ना सगळं उलटच झालं की ओ. अय्यो, तो परत आला बघा, शिवा. मूर्ख आहात तुम्ही दोघे. काही उपयोग नाही तुमचा. असुर नरेश, अयो असं काय म्हणता की हो? आम्हाला जेवढं जमेल तेवढं सगळं केलं बघा आमच्या परीनं. पण काय केलं? ज्याला तुम्ही आगीत नष्ट करू शकला नाहीत, त्याचं काही वाईट करू शकला नाहीत. मी तुम्हाला एक कामच कशाला सांगितलं? अय्यो असुर नरेश, माफ करा की हो. जरा गोंधळच झाला बघा. तुमचा कायमच गोंधळ होत असतो. तो प्रत्येक डाव उलटून पाडत असतो. मला आधीपासूनच ज्या अकल्पित शक्तींबद्दल संशय येतोय, तेच खरंय की काय असं वाटायला लागलंय. कुठली शक्ती म्हणताय की हो तुम्ही? तेच
गावात आलेली अनामिक अनोळखी शक्ती, तिचा शोध आता लावायलाच हवा. हे काय? इथली गुहा? मी चुकीच्या ठिकाणी तर नाही आले ना? नाही, मी बरोबर आले. नेहमी याच रस्त्याने येते. मग ही गुहा गेली कुठे? असं कसं होईल? कालपर्यंत सगळं व्यवस्थित होतं. एका रात्रीत अशी कशी उलथापालथ झाली असेल? गंगाई, काय ग? काय झालं? एवढी चिडलेली का दिसतीस? जगदंबा, काय चाललंय काय तुम्हा दोघींचं? मला काही सांगाल का नाही? बाबा, महादेवांची गुहा बंद झाली. ती कुठेच दिसत नाहीये. तू तिकडे गेली होतीस? हो, आणि आई सुद्धा तिथेच आली होती. बाबा, मला खात्री आहे आईनेच काहीतरी घडवून आणलंय. मी काय बी केलेलं नाही. हिची कुठली गुहा, तिथं काय होतं, ही तिथं कशापायी जात होती, ह्याच्याशी माझा काय संबंध? तू परवा सुद्धा मला हेच विचारत होतीस. म्हणजे तू खरंच माझ्या मागे आली होतीस, हो ना? तेव्हा फक्त तूच तिथे आली होतीस. आज ती गुहा जागेवर नाहीये. त्यावेळी नेमकी तू सुद्धा तिथेच उभी होतीस. तुला काय म्हणायचंय? मी एकटीनं त्या जमिनीतून डोंगर वर काढला आणि ती गुहा दडवून टाकली होय? गंगाई, थांब. एक एक गोष्ट बोलत जाऊया. हा, मला सांग, त्या गुहेपाशी तू कशासाठी गेली होतीस? अव, तुमची लेक तिथं कशापायी गेली होती हे विचारा की आधी. तिला जा विचारायचं सोडून तुम्ही मला काय विचारताय? महादेवांची पूजा करायची नाही हे तिला बजावलं होतं ना? परवा तिचा पाठलाग केला तेव्हा बी तिनं सरळ उत्तर दिलं नव्हतं आपल्याला. पण ही महादेवांची पूजा करायला तिथंच जात होती हे दाखवून दिलंय मी. विचारा हिला. तू महादेवांची पूजा करायची नाहीस. तू महादेवांपासून लांब राहायचं. त्यांचा विचार बी मनात आणायचा नाही. हिनं महादेवांची पूजा करू नये म्हणून मी घरातली पिंडी बाहेर ठेवली. पूजा करायची नाही, महादेवांचं नाव बी घ्यायचं नाही असं वचन घेतलं होतं मी हिच्याकडून. पण हिनं हिचा शब्द पाळला नाही. माझं वचन बी मोडलं. माझ्यापासून लपून, मला फसवून रोज महादेवांची पूजा करत राहिली. हे बरोबर आहे का? सांगा बरं. जगदंबा, आई म्हणते ते मला पटतंय बर का. तू आम्हाला फसवलंयस. आम्हाला न सांगता तू तिथे पूजेला जात होतीस. हे योग्य आहे का? सांग बरं. बाबा, योग्य अयोग्य मला काहीच नाही माहिती.
मी फक्त महादेवांची भक्ती करत होते. भक्ती ही कुठल्या बंधनात राहण्यासाठी नसते ना. आता तुमचंच उदाहरण घ्या. तिन्ही लोकांवर महिषासुराचं राज्य आहे. देवांची तुळजाईची पूजा करायची नाही असं त्यांचा आदेश आहे. तरी सुद्धा आपलं गाव देवीची तुळजाईची पूजा करतच ना. तुम्ही दोघे सुद्धा तुळजाईच्या देवळात जाताच ना. तुझ्या जिभेला काही हाड आहे का? तू माझी तुलना त्या असुरांबरोबर करायला लागलीस. मला तसं नव्हतं म्हणायचं आई. मला फक्त तुला हे सांगायचंय की महादेवाचं आणि माझं नातं खूप घट्ट झालं या दिवसात. मला त्यांच्यापासून तोडू नका. माझ्या भक्तीला आव्हान देऊ नका. कारण जो भक्तीच्या सुरात सूर मिसळतो तो आदर्श माणूस असतो. आणि जो त्या सुरात विघ्न आणायचा प्रयत्न करतो तो असुर. जगदंबा, गंगाई, अगं काय हे? माझ्यावर आरोप करण्याआधी, मला असुर म्हणण्याआधी स्वतःकडे बघ. आई वडिलांना फसवलंयस तू. त्यांच्याशी खोटं बोलली आहेस. म्हणूनच कदाचित महादेवांनी तुला ही शिक्षा दिली असेल. आणि ती गुहा कायमची बंद केली असेल. कदाचित त्यांनाच तू डोळ्यासमोर सुद्धा नको असशील. म्हणूनच त्यांनी तुला ही शिक्षा दिली. तुझ्या खोटेपणाचं फळ आहे हे. गंगाई, अगं काय केलंस हे? अगं कुठला विषय कुठे नेतीस तू? तिच्या मनात तिच्या भक्तीविषयी शंका निर्माण केलीस. मला बी काही हौस नाही तिच्या संग भांडायची. पण ती पोरगी ऐकतच नाही. त्याला मी काय करू? वाईटातून काहीतरी चांगलं झालं तर बरंच आहे. आता बघा, ती महादेवांपासून आपोआप दूर जाईल. त्याच्यानंतर ती त्यांचं नाव बी घेणार नाही. शिव आणि शक्ती यांचा विरह विश्वाच्या या खेळात अटळ आहे. तो नेहमीच घडत असतो देवी. पण तेव्हा त्यांना स्वतःच्या अस्तित्वाची, त्या विरहाची जाणीव असते. तुम्हाला या रूपात स्वतःचीच ओळख नाहीये. त्यामुळेच हा त्रास का होतोय हेही तुमच्या लक्षात येत नाही. मला वाटतं की आता तुमच्या मनात महादेवांचं स्थान काय आहे याची नेमकी तुम्हाला जाणीव होण्याची वेळ आली आहे. पद्मा, कुठे होतीस तू एवढा दिवस? तुला माहितीये तू इथे नसताना काय काय घडून गेलं? मला कल्पना आहे जगदंबा. पद्मा, अगं महादेवांची पूजा केल्यावर मला एक वेगळीच प्रसन्नता मिळायची, शांतता मिळायची. पण मी आता त्यांची पूजा नाही करू शकत. त्यांच्या जवळ नाही जाऊ शकत. हे कशामुळे घडत असेल? ते खरंच माझ्यावर नाराज असतील का ग? नाही ग जगदंबा, तू असा विचार करू नकोस. आई म्हणाली
मी हे सगळं तिला लपवून आणि तिला न सांगता करायचे, म्हणून महादेवांनीच मला ही शिक्षा दिली. त्यांनी स्वतः गुहेचं दार बंद केलं. हे खरं असेल का ग? हे खरं असणं शक्यच नाही. महादेव असे का वागतील? तू इतक्या मनापासून भक्ती करतेस त्यांची. नाही, मला वाटतं हे असंच काहीतरी घडलं असेल. मी जे करत होते ते खरंच चुकीचं होतं. मी आईला न सांगता गुहेपर्यंत जायचे, महादेवांची पूजा करायचे. तिने मला याबद्दल काहीही विचारलं तरी मी सगळ्या गोष्टी तिच्यापासून लपवून ठेवायचे, तिच्याशी खोटं बोलायचे. महादेवांना हेच पटलं नसणार. महादेव खूप कोपिष्ट आहेत हे मी लहानपणापासून अनेक गोष्टींमधून ऐकलंय. या बाबतीतही त्यांचा राग उफाळून आला असेल. जगदंबा, तू उगाच भलता सलता विचार करू नकोस बरं. महादेव रागीट असले तरी ते भोळे सांबही आहेतच. तू त्यांची मनोभावे पूजा करत असताना त्यांनी तुझ्यावर असं रागावणं शक्यच नाही. आई वडिलांना फसवलंयस तू, म्हणूनच कदाचित महादेवांनी तुला ही शिक्षा दिली असेल आणि ती गुहा कायमची बंद केली असेल. कदाचित त्यांनाच तू डोळ्यासमोर सुद्धा नको असशील, म्हणूनच त्यांनी तुला ही शिक्षा दिली. तुझ्या खोटेपणाचं फळ आहे हे. मग त्यांनी मला त्यांचं दर्शन का नाकारलं असेल? गुहा का बंद केली असेल?